ओके, गुड आफ्टरनून सर्वांना. मी चेतन खोपडे. तर मी फर्स्ट CFM बॅचचा स्टुडंट आहे आणि म्हणजे मॅम सर त्यांच्या म्हणजे काही ना फर्स्ट स्टुडंट्समधलाच एक स्टुडंट आहे. अँड थँक्यू आहे सरांना मॅडमला की इकडे इन्व्हाइट केलं आहे आणि मी काहीतरी बोलू शकतो इथे. सो फर्स्ट ऑफ ऑल हा कोर्स तुम्ही म्हणजे नीला इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतल्याबद्दल सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण म्हणजे इतका प्रॅक्टिकल कोर्स तुम्हाला कुठं मिळणार नाही. काइंड ऑफ जे काय आपण नॉर्मल एज्युकेशन घेतो ते कन्सिडर केलं तर ते सगळं थेअरटिकल असतं. बट बाहेर जाऊन आपण रिअल वर्ल्डमध्ये जेव्हा जातो तेव्हा जॉबच्या टाईमला आपल्याला लक्षात येतं की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे काय नाही ह्याचं मार्गदर्शनच नसतं. जे की आपण या नीला इन्स्टिट्यूटमध्ये ॲक्च्युली कॉम्प्युटरवर बसून समोर जे काय टॅली वगैरे जे काय सॉफ्टवेअर्स आहेत ते यूज करतो. अपग्रेडेड जे काय व्हर्जन येत असतील आता इतक्या वर्षात, मला जवळपास आता जॉब करून 9-10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्याच रिलेटेड मी बघतो ऑलमोस्ट डेली काही ना काही नवीन चेंजेस होत असतात. सो तुम्ही डायरेक्टली प्रॅक्टिकल लाईफमध्ये शिकून जेव्हा जॉबला जाता तेव्हा तुमच्यात आणि नॉर्मल BCom पर्सनमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक असतो. काइंड ऑफ तुम्ही एक्सपिरियन्स असता आणि ते नसतात. सो तुम्हाला म्हणजे जॉब वगैरे सिक्युअर करणं, जसं सरांनी जॉब गॅरंटी सांगतात, तर माझी पर्सनली गोष्ट सांगितली तर जॉब गॅरंटी ते सर सांगतात. बट इथं इतका कॉन्फिडन्स येतो की मी स्वतःच जाऊन बाहेर वॉक इन करून जॉबला लागलो होतो. थांबलोही नव्हतो प्लेसमेंटच्या टाईम. तर जॉब गॅरंटी हा एक पार्ट झाला. बट तुमचा कॉन्फिडन्स एवढा बूस्ट होऊन जातो इथे की काहीच वरी करायची गोष्ट नाही. जस्ट स्टिक राहा, अभ्यास करत राहा रेग्युलरली. जे सांगतात प्रॅक्टिसच इम्पॉर्टंट आहे. कारण इवन जॉबवर पण रिअल लाईफमध्ये आम्ही जेव्हा एखादा मंथ किंवा काही कुठला टास्क केला नसेल तर तेही आम्हाला रिकॉल करायला लागतं. सो त्यात प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. जे तुम्ही शिकताय ते प्रॅक्टिस करत राहा आणि ऑटोमॅटिकली येऊन जातं. तुमचं ब्रेन तेवढं लिंक करून टाकतं सगळ्या कामांना. सो फाईन, थँक्यू, ऑल द बेस्ट.